अवैध साहूकार बनकर लोन देने वाले एक आरोपी ने पूरा पेमेंट लेने के बाद भी 3 गुना पैसा निकाल लिया और मेडिकल एक्सपर्ट से 2.40 करोड़ की रंगदारी मांगी। आरोपी ने शिकायतकर्ता को जान से मारने की धमकी भी दी। घटना अंबाझरी पुलिस स्टेशन क्षेत्र में हुई है। नरेंद्र वासुदेव राव घीके धर्मपेट में इमेजिंग पॉइंट नामक एक एक्सरे और सोनोग्राफी क्लिनिक के मालिक है। चूंकि उसके क्लिनिक की मशीनें खराब हो गई थी, इसलिए वह नई मशीनें खरीदना चाहता था। इसके लिए उसने लोन लेने के लिए बैंक को आवेदन किया था, लेकिन चूंकि ऋण स्वीकृत होने में समय लगेगा, इसलिए उन्होंने मनोज वसंत हिवारकर से पैसे मांगे। मनोज 10% माह ब्याज पर 30 लाख रुपए देने को तैयार थे। उन्होंने कहा था कि ब्याज का भुगतान हर महीने समय पर करना होगा। उसने 3 कोरे चेक और कोरे स्टैंप पर ढीके के हस्ताक्षर लिए थे। 1 सितंबर 2021 से घीके ने मनोज को 77.70 लाख रुपए लौटा दिए। 10 मई की सुबह मनोज उसके पास गया और अकाउंट का पेपर दिखाया। वह दावा करने लगा कि मूलधन और ब्याज का योग 2.40 करोड़ रुपए का है। उसके साथ 2 और इसाम भी थे। घीके ने कहा कि उन्होंने समझौते के अनुसार हर महीने पैसे और ब्याज का भुगतान किया, लेकिन मनोज ने घीके और उसके परिवार को जान से मारने की धमकी दी, क्योंकि उन्हें 2.40 करोड़ रुपए देने थे। इस घटना से आहत घीके ने अंबाझरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने मनोज के खिलाफ आईपीसी की धारा के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया है। अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारे एक डॉक्टर आहेत। त्या डॉक्टरचं नाव नरेंद्र वासुदेव घीके, वय 64 वर्ष। त्यांचं बटुकबाई ज्वेलरच्या समोरच्या बाजूला एक इमॅजिंग आणि एक्सरे आणि सोनोग्राफीचं सेंटर आहे। त्या ठिकाणी त्यांना सप्टेंबर 2021 मध्ये त्यांना त्या सेंटरमध्ये काही मशिनरीची आणखी वाढ करायची होती। त्या अनुषंगाने त्यांना साधारण 30 लाख रुपयाची आवश्यकता होती। त्यांनी बँकेचे लोनसाठी प्रोसिजर केली होती, परंतु बँकेचं लोन लवकर मंजूर होत नव्हतं। त्यामुळे त्यांना एका व्यक्तीच्या मार्फतीने माहिती मिळाली की यातील जो आरोपी हा व्याजाने पैसे देतो। त्या अनुषंगाने त्यांनी संपर्क केला आणि याच्याकडून अगोदर 25 लाख, नंतर अजून 5 लाख असे 30 लाख रुपये त्यांनी घेतले। त्यांचं 10% व्याज दर महिन्याला लागेल असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं। त्या अनुषंगाने घेतलेले पैशाच्या अनुसार दर महिन्याला 3 लाख रुपये व्याज असे ते 1 वर्षापर्यंत त्यांनी पेड केलं। त्यानंतर आणखी त्याचे पैसे द्यायचे होते। त्या अनुषंगाने त्यांनी फिर्यादी यांची पत्नी जी दुबई या ठिकाणी गायनेकोलॉजी डॉक्टर आहे, त्यांच्या अकाउंटवरून सुद्धा एकूण 27,70,000 रुपये त्यांनी रिपेड केले आणि स्वतःच्या अकाउंटमधून सुद्धा त्यांनी अजून काही पैसे रिपेड केले। असे एकूण घेतलेल्या 30 लाखापैकी त्यांनी 78,70,000 रुपये त्यांनी परत केले। तरी सुद्धा फिर्यादी यातील आरोपी हा धमकावत होता आणि त्याच्या इमॅजिंग सेंटरमध्ये, सोनोग्राफी सेंटरमध्ये येऊन त्यांनी त्याला एक यादी दिली की तुमच्याकडे एकूण टोटल 2.40 लाख रुपये माझे निघत आहेत, ते पैसे मला लवकरात लवकर आणून दे, नाहीतर तुझ्या घरातल्या लोकांना जीवे ठार मारेल किंवा तुझी मुलगी जी बँगलोर या ठिकाणी शिकत आहे त्या ठिकाणी तिला आम्ही उचलून घेऊन जाऊ, अशा प्रकारची धमकी दिली। त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली। त्या अनुषंगाने आम्ही कलम अपराध नंबर 418/24, कलम 384, 385, 386, 387 आयपीसी, त्याचबरोबर सावकारी अधिनियम कलम 39 अंतर्गत आम्ही गुन्हा रजिस्टर केलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर, सिंगल सर, त्याचबरोबर माननीय जॉईंट सीपी मॅडम आणि डीसीपी जोधपूर मधले सर, त्यानंतर डीसीपी डिटेक्शन सर यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यातील जो आरोपी आहे मनोज वसंत हिवरकर, वय 38 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 154, 155 काळे लेआउट, गोदनी रोड, नागपूर, असं आरोपीचं नाव आहे। आरोपीची माहिती घेतली असता आरोपी एका खाजगी छोटासा हॉटेलचा व्यवसाय करतो असं सुद्धा माहिती मिळालेली आहे आणि त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी घेतली असता त्याचं पोलीस खात्यामध्ये सुद्धा त्याचे कुटुंबातील व्यक्ती असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती आहे। त्याबद्दल आम्ही अधिक माहिती घेत आहोत। आज रोजी माननीय न्यायालयासमक्ष आरोपीला हजर करून सदरची रक्कम आम्हाला वसूल करण्यासंदर्भात त्यानंतर याचे कोणी साथीदार आहेत किंवा काय याबद्दल आम्ही अधिक तपास करून आम्ही आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड मागत आहोत। आपल्या चॅनलच्या मार्फतीने आम्ही नागपूरमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला असणाऱ्या आर्थिक अडचणीसाठी आपण शक्यतो ऑथोराइज फायनान्शियल ज्या कंपन्या असतील किंवा बँक असतील अशा ठिकाणी आपण अप्रोच व्हा। थोडा उशीर लागला तरी चालेल, परंतु योग्य कागदपत्रांच्या आधारे लोन मंजूर करून त्या आधारे आपण आपलं आर्थिक अडचण भागवू शकता।
एकदम तातडीची गरज म्हणून अशा प्रकारे व्याजाने पैसे देणाऱ्या लोकांशी संपर्क साधून मोठ्या प्रमाणात व्याजाची रक्कम वसूल करणार, यामुळे आपल्याला धमकावणे किंवा जीवठाण मारण्याची धमकी देणे किंवा कुटुंबाला नुकसान पोहोचणे या अशा धमक्या देऊन मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणात लोक करत असल्याची माहिती आहे। त्यामुळे अशा आमिषाला बळी न पडता आपण असं कोणी करत असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन आपण संपर्क साधा आणि अशा लोकांच्या विरुद्ध तक्रार करा, जेणेकरून आम्हाला अशा प्रकारे अवैध सावकारी करणाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही सक्त कानूनी कारवाई करू शकतो।